संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांना सांगितलं आमचा धर्म स्वीकारा, अख्खा राज्य देतो. औरंगजेब बोलले. मटणासारखे तुकडे झाले छत्रपती संभाजी महाराजांचे, तर धर्म नाही सोडला, स्वाभिमान नाही सोडला. आपली तशी परिस्थिती आहे का? क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी काय नाही केलं? स्वतःच्या कुटुंबाचे वाताहत केली, स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी केली, तर देशासाठी बलिदान दिला. त्या क्रांतिकारकांचं स्मरण करा. आज ब्रिटिशांचे राज्य होते आपल्या देशावर, आणि आपल्या लोकांना गुलामगिरीसारखे कसं. आज आपण स्वतंत्र देशात आहोत, भारत देशात आहोत, आपण स्वतंत्र स्वराज्यात आहोत, महाराष्ट्रात आहोत. आज आपल्या सगळीकडे प्रगती आहे. फक्त आता जेवढी प्रगती झाली, आज पैसा वाढला. पूर्वी जे तुमच्याकडं गरीब या बाबा आले या आज पूर्वीसारखं नाही राहिलं. आताच आपले सन्माननीय मुंशी साहेब आमचे बाबा यांनी आताच बाबाच्या दर्शनासाठी आले. ते त्यांचं सुद्धा सर्वांच्या वतीने आभार. तर म्हणून आपण ह्या देवधर्म आणि देशासाठी आपण थोडंफार झटलो पाहिजे, कुठंतरी कामी आलो पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आपण या भारत भूमीचं, या महाराष्ट्राच्या भूमीचं, या आडगावच्या भूमीचं, जे शापूर तालुक्याचे आपण भूमिपुत्र आहोत. त्या भूमीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आणि हे करण्यासाठी आपण सज्ज असलो पाहिजे. बाबा बोलले महाराज याकडे असं लगेच बरोबर म्हणजे ही जी भूमिका आहे ती आपण असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी मी बोलतो की आता ही मंडळी बघा, एवढे उच्च पदावर सभापती होते साहेब, आहेत पण आता कृषी सभापती ना साहेब, कृषी सभापती दादा, पण एकदम कसं आध्यात्मिक. त्र्यंबकेश्वरला आलते, प्रत्येक तीर्थ ठिकाणी किंवा बाबांचं आता आज सुद्धा बाबांचे टाले किती आपल्याला बरं वाटलं. म्हणजे अशी मोठी मंडळी आध्यात्मिक आहेत, आणि म्हणून अशी मंडळी आपल्या संपर्कात, आपला आधार आहे त्यांचा, अशा मंडळीचा. कधी आर्थिक परिस्थिती असो, कधी का असं त्यांना सांगितलं ना, ते लगेच आपल्याला प्रोत्साहन देतील. असं नाही का सगळे तर असे नाही. बाबांच्यासारखी, संजय बाबांच्यासारखी माणसं आहेत ना, ग्रेट माणसं आहेत, आणि अशी माणसं आपण जोपासली पाहिजे. ती त्यांना पण पुढं असली पाहिजेत आपल्या. कधी आपल्या मंदिराला निधी लागली, लगेच कुठल्या आमदारातून आणतील, कुठल्या खासदारातून आणतील. अशी माणसं आपण जोपासली पाहिजे, आणि आपण त्यांच्या पाठीशी राहिलो पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आता बोलतो तुम्ही, छत्रपती संभाजी, तर त्यांनी जे आपल्या धर्मासाठी केलं आणि आपल्या स्वराज्यासाठी केलं, क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी केलं, त्यांचं आपल्याला स्मरण आलं पाहिजे. किंवा देवदेवता आहेत. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण मानवी देहात आले, तर त्याने काय कार्य केलं? सारथीचं. आता सारथीचं कार्य काय? फक्त रथ हे करायचं, परंतु देव असून पण त्यांनी हे केलं काय? रथ उसकला. किंवा त्यांचं सारथीचं जेवढं कार्य असतं तेवढं करायचं. ते देव असून सुद्धा ते त्यांची ती अवस्थेत ते आले, आणि त्यांनी काय केलं? देव फक्त पांडवांच्या बाजून राहिले. पांडवांच्या बाजून राहिल्यामुळे कौरव किती होते? मग देव ज्याच्या पाठीशी, तिथं विजय, तिथं यश आहे, तिथं बाबा आहे, तिथं गुरुवरी आहे, तिथं संत आहे. भाव तिथे देव असला पाहिजे, आणि भाव तिथे देव असतोच. म्हणून नामस्मरण भक्ती असं तिथे देव असतो. आणि देव जर जगात आहेच, देव जगात आहे. मग देव जर जगात आहे, तर आपण त्या पद्धतीने देवाचं नामस्मरण. आता संसारी माणसं आहेत, नाही जमत त्यांना सतत, परंतु ज्या जे आंघोळी होती सकाळी, थोडे बाबा अगरबत्ती हे करून थोडं नामस्मरण, जसं वेळ भेटत तसं. किंवा उठता तुम्ही बोला रामकृष्ण हरी, किंवा कुठल्या देवाचं नाव घ्या, ओम गणेशाय नमः बोला, किंवा हरिओम बोला, जय हरी बोला, बसतानी बोला. तो सकाळी उठले तुम्ही असं घ्यायचं, रामकृष्ण हरी बोला. ब्रह्मवेळेत उठले, ब्रह्मवेळ किती असतो? 3 वाजून 3:30 वाजल्यापासून तर 6:30 वाजेपर्यंत ब्रह्माचा वेळ असतो. आणि ब्रह्माच्या वेळेत ज्याला जागेल तो समजाचा ब्रह्माचा, तो देवाचा निकट होतो. आणि मग त्या वेळेत उठून आपल्या शक्य झालं थोडं नामस्मरण करायचा, काकडा वगैरे करायचा, भजन तर भजन,
आणि मग किंवा काय थोडं अध्ययन वाचन करतात ते करायचं. म्हणजे हे भक्तीचे मार्ग आहे. फक्त ते नेहमी जर आपण करत राहिलो तर काहीतरी आपण घडतोच ना. आता मी एवढं हे करतो, त्याच्यामुळे आज मी थोडाफार बोलतो. आणि तो बोलतो कशामुळे, थोडा अभ्यास करतो, सानिध्यात आहे. आणि सानिध्यात गुरूंचे आहे, संतांचे आहे. काय होतं आता माझे बाकी इतर संगतीत मी टाळल्या का, तर तिथं हा मार्ग येत नाही. हा मार्ग जिथं आहे देवधर्माचा, तिथं आपण आवर्जून आहोत, बरोबर. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा किंवा जे ग्रंथ भागवद्गीता असेल, जे ग्रंथ नवनाथ असेल, गुरुचरित्र असेल, हे आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बाबांच्याकडे गुरुचं कुठला अध्याय असेलच ना भागवत सप्त्याला आपल्याकडं, तेव्हा आले पाहिजे, गावातल्या मंडळीला सांगलं पाहिजे. आता महिलांनी, शेजारच्या महिलांना सांगितलं पाहिजे का आपल्याला काही तिकीट भाडं आहे का, किंवा आपल्या आडगावात सप्ताह असेल, सगळे आयोजक आता बाबासाहेब प्रमुख आहेत, हे बाबा आहेत, आणि मग ते सर्व खर्च करतात. फक्त आपल्याला जायचे, बसायचे, हरिनाम घेतात. आणि ही संस्कृती, हे संस्कार जसं उच्चवर्णीय, ऐकलं का, उच्चवर्णीय कसं राहतात, त्या पद्धतीत आपला समाज राहायला पाहिजे. आणि आपल्या गावागावात तसं राहणीमान असलं पाहिजे. आपलं मुलांचा पैसा व्यवस्थित जातो, कुठेतरी व्यसनाच्या ठिकाणी जातो, कुठंतरी वाईट मार्गाला जातो, आणि त्यामुळे घरची प्रगती होत नाही. आणि ती प्रगती होण्यासाठी, कारण आपलं शेतकरी जीवन आहे, आणि या शेतकरी जीवनामध्ये मुलं बालं कुठं सर्व्हिसला असली तर आपल्या घराची प्रगती होते. आणि आपण जर चांगलं वागलो, चांगलं बोललो, तर अशी मंडळी आपल्याला जवळ घेणारच. किंवा आपण काय सांगितलं बाबा असा, बाबा असा, मग ते आपल्याला नाही बोलू शकत नाही, कारण त्यांच्याकडं पण देवपण आहे का नाही. म्हणून ते आज इथे आहेत का नाही. तर म्हणून आपण आहे ना, या सर्व परमेश्वर भक्तीचे मार्ग आपण सर्वांनी जोपासले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बघा, ज्ञानोबारायांनी किती कार्य केलं. ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाटलीला, चांगदेवी 65 असे ग्रंथ लिहिले, बरोबर. परत त्यांनी काय केलं, जगाला ज्ञान दिलं, झालं बरं. त्यावेळी ते ज्ञान देत होते, त्यावेळी बाकी इतर लोकांना ते खटकत होतं, किंवा माऊली संन्यासी होते. तर गुरूंच्या आदेशाने त्यांनी दुसरं लग्न केलं, आणि दुसरं लग्न केल्यानंतर त्यांना 4 मुलं झाली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपा, मुक्ताबाई, बरोबर. मग त्यांनी काय केलं, त्यांना वालीत टाकले 4 मुलांना. मग आता मुलांच्यासाठी मग आता काय, त्यावेळी ब्राह्मण देवता होती, मग मुलांच्यासाठी काय करायचं. मग एक दिवस बोलवलं विठ्ठलपंतांना मिटिंगला. विठ्ठलपंतांना बाहेर उभा केला. याही काय निर्णय दिला, 11:15 वाजता रात्री, नाही तुम्हाला देहार्पण करावं लागेल, नाही मुलांचं मुंडन करावं लागेल. मग आता मुंडन करायचं बोलण्यामध्ये देहार्पण. मग माऊली लगे घरी आले, तिथे आधी कोसळले, तो निर्णय ऐकल्यावर. नंतर ना पावसाचा शिटका आला, मग ते उठले ना, लगेच आले. मग रखमाईला सांगितलं की मला अशी सजा दिलेली आहे, तेव्हा मुलांना आपल्याला इथं जनतेमध्ये, समाजामध्ये सामील करतील. मग तेव्हा रखमाई बोलते, मग मी पण तुमच्या बरोबर येतो. मग फक्त निवृत्ती दादानं उठवलं, 4 मुलं झोपली होती. मग निवृत्ती दादानं उठवलं, मग असं आम्हाला सजायला आम्ही जातो, पोरांना झोपू, बाकी झोपले. मग निवृत्ती दादा आला, बाहेर तुळशीच्या बिरजंगल बसले, तिथे रडत राहिले, ती दोघं गेली. नंतर ही पोरं उठली, आई कुठे, बाबा कुठे, हंबरडा. नंतर मग त्या निवृत्ती दादाने त्यांना समजून सांगितलं, बाबा असं असं आहे. नंतर मग त्यांचे मुंडन वगैरे झाले, आणि मग तरी पण यांना हे नाही, मातुगिरी मागायला गेले. तेव्हा शिदेमध्ये माती टाकायची, कोणी जेवण दिला त्या ताटावर असं हे मारायचे, म्हणजे भाजी चेहऱ्यावर आणि ते दाल भात का असेल ते जमिनीवर. अशा परिस्थितीने ज्ञानोबारायांनी, सोपानदादांनी, मुक्ताईने दिवस काढले. मुक्ताई मांडे, आपल्याला भाकरी बोलतो ना, त्यावेळी मांडे काय बोलायचे ना. तर खापर आणायला गेले, विसोबा विचारतात ना, तर ते खापर सुद्धा नाही फोडून टाकले. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या पाठीवर हे केले ना, स्वतःच्या पाठीवर मांडे बुजले. एवढंच काय, तर
चांगदेव आले वाघावर बसून आणि मग ज्ञानोबा त्या नाही ना कुठे ज्ञान्या कुठे ज्ञान्या आणि वाघावर बसून आले आणि हातात सरपाचा चाबूक आणि मग कुठे ज्ञानोबाला मेसेज गेला मग ताबडतोब बोलवलाय. मग आता ते देवच ना मला भिंतीवर आले चौकापासून आले तर मग लगेच बोलून घेतला. अरे ज्ञाना एवढं ज्ञानी आहेस एवढं ज्ञान आहे मग हे रेडिओमुखी वेळ बोलून दाखव. मग ठीक आहे दाखवला. ओ वशा भगो देवशा धीमहि हा मंत्र रेडिओमुखी बोलवला. तेव्हा मग ते सर्व आपले चांगदेव ते पण त्यांना शरण म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं कार्य. संत नामदेव कीर्तन करायचे एकदम भारी. आणि ज्या वेळेला कीर्तन जायचे तेव्हा बाकीची मंडळी उठवायची तुम्ही नाही तर कीर्तन करायचं. एक वेळ तर असं झालं कीर्तनाला गेले आता संत नामदेव आपल्याच आहेत बसले कुठे कीर्तन मंदिरात. त्यांना सांगितलं तुम्ही तर उठून जा तर कीर्तन बसत नाही. मग लगेच काय झाला ते पाठीमागं गेले तर मंदिर फिरला. कसा का मंदिर फिरला हो. आणि हे सर्व कशामुळे हे देवाची शक्ती आहे. एक वेळ काय झालं माहिती आहे का नामदेव महाराज गेले ते असेच फिरायला तर शेजारी एक हे होतं ना कोण सावकारच्या बाजूच्या पोलीस होता बघा पोलीस होता सोना होता. आता ते बोलते तुम्ही पण गरीब आहेत ना माझ्यावरचा परीस घेऊन जा मैत्रीण ना द्या. आता तिने परीस दिला त्या माऊलीकडं संत नामदेव महाराजांचा. आता परीस दिल्यावर ती घेऊन गेली ना तिने काय केलं महाराजांना सांगला आपले लोखंड पत्राने आता सोना होईल तुम्ही परीस दिलाय मला मैत्रिणी. आता ते काय नाही घेतला ना नेऊन नदीत टाकला परीस. कोणी संत नामदेव आपलं म्हणजे सोना बिना काय नको. मग काय झाला मग ती बाई आली त्या परीस दिला आणि परीस देतं मग ती गोष्ट महाराजांनी घेतलं. महाराजांचं नाही त्या माऊलींचं मिस्टर आले परीस घेतलं होतं त्यांचं. आले परीस नेला नदीवर नेला नामदेव महाराजांनी त्या माऊलींच्या मिस्टरांना. अरे करवत असा केलं उचलली रे ती सोना. नाही सांगायचं काय एवढी जी दैवशक्ती पूर्वीच्या संतांच्या ते देवच होते देवांचे अवतार होते. तर आपल्याला सुद्धा ना त्याच्यासाठी प्रबोधनाची फार गरज आहे. आणि या प्रबोधनासाठी अशी मंडळी आपल्याकडं आहेच. त्याच्यामुळे आपण आहे ना हे आध्यात्मिक हे करतच राहायचं. पण किती आपल्याला बोलू किती दिवशी किती काय करू भले 2 टाईम खातो 1 टाईम खायची वेळ होती त्यांनाच दया येईल. नाही आपण ज्या धर्मात जन्माला आलो ना आपण ज्या समाजात जन्माला आलो ना दया येईल त्यांना नाही किंवा आपल्या फायद्यात काय ते करतो हे तुला 100 रुपये हे तुला 500 रुपये स्वतःहून देतील. पण आपण तसं वागलं पाहिजे हो. आपण सत्य वागलं पाहिजे. कोण म्हणतं देव नाही जगात. 1972 साली आता बाबा ज्ञानोबारायांचा कळस आलतो ना समाधीचा मंदिराचा आलतो ना कळस आळंदीचा कळस आलतो. तर मग 1972 साली गेले कोण गेले अंधश्रद्धा निर्मूलन घ्या शेवटचं घेतो दृष्टांत नसं अंधश्रद्धा निर्मूलनवाले गेले 1972 साली. आणि त्या अख्खा मशीन लावूया कळस कसा काय ज्ञानोबारांची करू शकते. त्या ज्यावेळी सगळे 5-6 मशीन लावल्या तेव्हा त्या वैज्ञानिकांनी शोध लावला वैज्ञानिक आणि अंधश्रद्धेवाले नाही इथं देवाचं अस्तित्व आहे. सर्व त्या मशीनवर ना कुंपण यायला लागले ते देवाचे. आणि मग म्हणजे असं देवाचं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे आळंदी त्र्यंबकेश्वर आपलं पंढरपूर देवभू सर्व ठिकाणी किती मंडळी जाते. आणि
म्हणून आपण या संत, साधू, देव, धर्म, गुरु, चांगली मंडळी, वरिष्ठ मंडळी सर्वांचा आपण आदर केला पाहिजे. आम्ही तर करतोय. आणि गुरूंच्या आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या सर्व शिष्यांचं, भाविक भक्तांचं, तसेच आपले संजय बाबा निमसे साहेब सर्वांचं आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आभार मानून आज मला प्रवचन रूपी सेवेची संधी प्राप्त झाली. गुरूंच्याच मुले झाली. आणि गुरु म्हणजे गुरुच असतात ते. गुरु मायभाव, गुरुदेव भव, अतिथी गुरुदेव भव, आचार्य देव भव. आणि म्हणून असे त्या गुरूंचे भरपूर रूप आहेत. त्या गुरूंना मी नतमस्तक होतो आणि मी माझी प्रवचन रूपी सेवा इथंच संपवतो. काही चुकीचा बोललो असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून मला माफी करावी आणि चांगला असं ते गोड मानून माझ्या पुढील उपक्रमासाठी, देवधर्म, संत, साधूंच्या याच्यासाठी मला सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशी छोटीशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. कुंडलिका वरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संत की जय, पार्वती पते हर हर महादेव, गोपाल कृष्ण भगवान की जय, गुरुवर्य महाराज की जय, राम कृष्ण. लाईव्ह हबा पर रवींद्र महाराज विषय गुरुपौर्णिमा प्रवचन.